आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचे स्वागत आहे। आपकी अदालतमध्ये आज सादर करत आहोत फिल्मी दुनियेतला एक अशा लख चमकणाऱ्या ताऱ्याला ज्याने तुमचं मनोरंजन तर केलंच पण तुमचं प्रेम देखील मिळवलं। कॉमेडी असो नाहीतर ट्रॅजेडी, प्रत्येक कॅरेक्टर, ॲक्शन असो नाहीतर इमोशन, प्रत्येक रोलमध्ये तुम्ही त्यांना खूप पसंत केलं। एक असा सुपरस्टार ज्यांच्या गाण्यावर आज पण लोक थिरकतात, ज्यांच्या एका हास्यावर आज पण लोक जीव ओवाळून टाकतात। प्लीज वेलकम हिरो नंबर 1 गोविंदा। आणि आज आपल्या या खास शोचे जज आहेत नावाजलेले पत्रकार लेखक के.जी. सुरेश। आणि याआधी की आपण आरोप आणि प्रत्यारोपांची सांगड घालू, आजचे जज के.जी. सुरेश यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करायला। न्यायालयाच्या कारवाईला सुरुवात करा। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप सुपरस्टार गोविंदावर। आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गोविंदावर आरोप आहे की हे नशिबाने सुपरस्टार बनले। गोविंदा, जून 1986 चे हे मॅगझिन माझ्याकडे आहे। यामध्ये स्टोरी छापली गोविंदा सोन्याची कोंबडी। यामध्ये लिहिलंय की 21 वर्षाच्या मुलाला जेव्हा कोणी ओळखत नव्हतं, 22 वर्षाचा होईपर्यंत तो 50 फिल्म साइन करून झाला होता। आणि असं मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधीच झालं नाही। तर हे कसे बनलात सोन्याची अंडी देणारी कोंबडी? हे एवढं सगळं कौतुक करून यांनी ज्या प्रकारे माझा कोंबडा बनवलाय माझा असा विचार आहे की माता आहे सर्वत्र आणि मातृदेवो भव। मला जे मिळालं ते आईबाबांच्या आशीर्वादामुळेच मिळालं। आणि खास करून मी माझ्या आईचं नाव अशासाठी घेतो कारण मी ज्यावेळी 14 वर्षांचा होतो, माझ्या आईने मला सांगितलं तू गायत्री उपासना कर। मी 24 लाख गायत्री उपासना केल्या। मी कधी हिरो दिसत नव्हतो तो हिरो दिसायला लागलो। आणि लोक म्हणायचे हा फिल्ममधला हिरो आहे, पक्का हाच असणार तो, याचे दिवस पलटणार। आणि मी बोललो यार मी कुठून हिरो दिसतोय? मी घाबरायचो, लाजायचो, मला असं कधी वाटायचंच नाही की मी फिल्ममध्ये वगैरे येईन। हा पहिला आरोप एवढा छान आरोप आहे की हा आरोप आहेही आणि नाही पण आहे। ही गोष्ट खरी आहे का की प्रोड्युसर पर्यंत आपल्या व्हिडिओ कॅसेट्स पोहोचण्यासाठी ऍक्टिंगचे त्यांच्या नोकरांना सुद्धा पटवले होते? हे मोठ्या लोकांकडे वेळ कुठे असतो ना। आणि हे लवकर पटतही नाही कधी। आणि यांची फिक्स एक विचारसरणी असते, ही अशी हाईट आहे, ही अशी उंची, पर्सनॅलिटी आहे, तर हा हिरो होऊ शकतो का? याचा आवाज असा आहे तर असं वाटतं की हा हिरो होऊ शकतो का? जे गरीब असतात आणि कष्टाने पुढे आलेले असतात ते लोक समजतात की दिल से दिल की राह हो जाना। तर मी करायचं असं सगळं, पटवायचं त्यांना। आणि जेव्हा पहिली फिल्म साइन करायला लागलात तर अशी माहिती मिळाली की रोमॅन्टिक सीन करताना पाय कापत होते। त्याआधी पटलो नव्हतो ना।
इतकी जास्त मी पूजा अर्चा केली होती, माझं त्याकडे त्या बाजूला लक्षच नव्हतं. आणि मग जेव्हा मिळालं तेव्हा एवढं मिळालं की कधी मला जेवायला मिळत नव्हतं आणि आता बफेच मिळायला लागलंय. तर जेव्हा मी शूटिंग करत होतो, आदरणीय सरोजजींनी मला असं 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 पण विचारत होती, तर मला ते असं होतं. पण माईकवरती त्यांनी मला, अरे काय असा कापतोयस, मुलीला कधी हात नाही लावलास का कधी? तर मी सांगितलं की मॅम माझा रोमॅन्स झाला नाहीये अजून. काय टच नाही केलंस कधी तू? मी म्हणालो नाही मॅम, ते कधी मी असं केलंच नाहीये, कारण असं मी कधी विचारच नाही केला. मी काय करू आता? मी तर गायत्री मंत्र बोलत होतो. तर झालं असं की त्यांची एक असिस्टंट असायची तेव्हा, ती कर्नाटकमधून होती, राजलक्ष्मी नाव होतं. तिला सांगितलं, राजलक्ष्मी याला जरा जाऊन समजाव. तर मला वाटलं काय माहिती आता ही कसं काय समजावते ते. तर मला ती समुद्रकिनारी घेऊन गेली आणि म्हणाली, गोविंदा असा जोरात पळते आणि मला मिठीत घे. आणि मी मिठी मारली तशी पप्या घ्यायला लागली. तर म्हणाली अजून थोडं समुद्रात. मी म्हटलं अरे मला ते स्विमिंग नाही चालेल, काय प्रॉब्लेम नाही, ये 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 तू आत ये. तर मग मला म्हणजे असं घडलं होतं. परंतु थोडीशी शूटिंग झाली होती आणि थोड्या दिवसातच मी जसं रोमॅन्स करत होतो, मुली कापायला लागल्या. थोडे दिवस करता करता एवढं झालं की सरकारी लोक खटिया जाडा लगे. ते माझ्या फिल्ममधले जे काही गाणे आहेत ते सगळे तुम्हाला तर माहितीच आहे की सगळे गाणे एकदम पवित्र आहेत. म्हणजे की सरकारी लोक खटिया जाडा लगे, मिरची लगे तो मैं क्या करू. तर हे म्हणजे की सहज. तर हो, झालं होतं तसं. सुपरहिट गाणे होते. आणि हे पण खरं आहे की तुम्ही अजिबात स्टोरी न ऐकता, फिल्मविषयी काहीही माहिती न घेता तुम्ही साईन करायचात. हो हो, म्हणजे त्यावेळी एवढ्या जास्त गरिबीतून आणि कष्टातून आलो होतो की मला वाटायचं की काम मिळतंय यार. आता काम मिळतंय आणि मी त्यांना असं विचारू की यात काय होतंय, कसं होतंय, काय चालणार आहे, कसं चालणार, आर्टिस्ट कोण आहे आणि अजून काय काय. तर माझ्या आईने मला सांगितलं होतं की गोविंद, हे असं तर होतच असतं की पहिलं तर माणसाला अडचण असताना काम शोधतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो मग तो कामामध्ये अडचणी बघायला लागतो. तर तुला हे काम मिळालंय, तू तुझ्या देवावर विश्वास ठेव ना आणि काम करत राहा, मेहनत करत राहा, प्रामाणिकपणे कर. जे काम करशील ते प्रामाणिकपणे कर. तर मी विचार केला मी प्रामाणिकपणे काम करणारच. मग मी यात यांना कशाला विचारू काय आहे, कोण आहे, कसं आहे आणि कशाला आहे ते. परंतु त्याचे भरपूर सेटवर कष्ट जाऊन ते- विचारायचं की सीन कोणता आहे, काय करायचं हो, तिथे जाऊन कळायचं की हे असं होणार आहे. आणि आणि कित्येक वेळा असं झालंय की गोविंदा त्यांच्या हिशोबाने सीन पूर्ण बदलून टाकायचे. मी त्यांना नेहमी विचारायचो, यार तो सिनेमा स्वतःसाठी बनवतोय की पब्लिकसाठी बनवतोय. मग म्हणायचं की नाही, अर्थात पिक्चर पब्लिकसाठी बनवतोय. मग हा, तू असा शॉक ठेवलास तर मग अशाने पिक्चर थोडी चालणार आहे. तर तू तसं कर ज्यामुळे लगेच ते कन्व्हिन्स सुद्धा व्हायचे लगेच. तर मग हे कॅरेक्टर यायचे कुठून? जसे की कुली नंबर 1चा जो कॅरेक्टर आहे, हा तुम्ही बनवला होता, आला कुठून तो? जे जे कॅरेक्टर मी माझ्या फिल्ममध्ये करायचो, निभवायचो, ते सगळेच कॅरेक्टर मी कधी ना कधी कुठे ना कुठे पाहिलेले होते. हे कॅरेक्टर सुद्धा आहे ते मी बघितलेले होते. याला मी कुठेतरी फंक्शनमध्ये असं बघितलं होतं. तर त्याचे डोळे असे बाहेर आले होते. तर आधी माझे डोळे तर त्याच्या डोळ्यांवरती स्थिरावले. हे असं होतं ना. तर हे असं अस्वस्थ करून टाकणारे आत्मे असतात ना, नाही का. तर बरं वाटलं मला वाटलं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. तर मी विचार केला की यार याला थोडं विचारू, याच्याशी बोलूया. पण त्याआधी पोलिसांनीच विचारलं, का रे कोण आहेस तू, कुठून आलायस, इथे कुठे घुसलायस हा. तर बोलला की ए डोळे कोणाला दाखवतोयस. तर बोलला की क्या अधिकार आहे मेरा आंखें ऐसा है काय.
तर मी विचार केला की हे कॅरेक्टर तर कमालीचं आहे. व्हेरी गुड. बिचाराला कळलंच नाही तो विकला गेलाय ते. आणि तिकडनंच मग तो हिट झाला तो. तर त्यावेळी कादर खान यांच्याबरोबर मी शूटिंग करत होतो आणि शूटिंग थांबलं होतं कारण खूप वेळ झाला. म्हणजे 8 तास नाही 9 तास झाले होते. तर ते म्हणायला लागले गोविंदा केव्हापासून एवढा विचार करायला लागला की हा शॉर्ट्स आहे, हे कॅरेक्टर आहे वगैरे वगैरे. तर त्यांना मी म्हटलं की सर हे सारखंच वाटतंय, तुम्ही वडील मी मुलगा, तुम्ही सासरे मी जावई, तर असं नको वाटायला की हे सेम चित्रपट काढतात. तर मी कॅरेक्टरचा विचार करत होतो आणि हा आठवला मला. तर मी म्हटलं की तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी या प्रकारची ऍक्टिंग करून दाखवू का तुम्हाला. आणि हा सीन शूट झाला आणि मग तो सीन हिट झाला. आणि 9 तासानंतर बरोबर 9 तासानंतर कुली नंबर 1ची शूटिंग सुरू झाली. एक पंजाबी कॅरेक्टर तुम्ही केला होता ज्यात तुमचे थोडेसे केस पांढरे होते. हसीना मान जाएगी. हो. हो, ते काय झालं, मी असंच परत एका फंक्शनला गेलो होतो की ही स्टोरी आहे ज्यामध्ये हा जरा वेगळाच आहे यार, याला जे काही विचारलं त्याचा हा तिरसटासारखा उत्तरं द्यायचा. तर तो सुद्धा जरा अस्वस्थ होता, त्यालाही माहीत नव्हतं की काय चाललंय ते. तर त्याला विचारलं की क्या हाल है, तर तो ये क्या हाल है, जब मेरे पास पैसा नहीं था कोई पूछता ही नहीं था, आज पैसे आ गए तो पूछ रहे क्या हाल है. तर मी विचार केला की चांगला आहे, विकला गेला. आणि मग मी विचार केला याच्याबरोबर जरा टाइमपास करावा लागेल मला. तर मी म्हणालो काय झालं सर, एवढे का रागावतायत तुम्ही, कोण आहे तू, मी म्हटलं. तर मी त्या कामिनीचा भाऊ आहे आणि इथे आलोय बरोबर. अच्छा तू आहेस, तुझी बहीण आहे, मी म्हटलं हो. अरे मला चपाती पाहिजे यार, कोणी इथे आहे की नाही, कोणी मला देणार आहे की नाही. तर मला चांगलं वाटलं आणि मी म्हटलं चला व्हेरी गुड व्हेरी गुड, चांगलं आहे. तर ज्या दिवशी शूटिंग चालू होती त्या फिल्मची आणि ते असंच ते संजय दत्तजी आले होते, ते सगळे आर्टिस्ट आले होते. तर मी विचार केला की अरे हा चांगलं आहे की हा पंजाबी आणि चांगलं आहे. तर जो चाचाचा रोल होता तो रोल ते कॅरेक्टर निभावलं मी. एक नागपाडासाठी तुम्ही सजेस्ट केलं होतं तेव्हा लोकांना वाटलं की खूपच कठीण असेल हे करणं. हो, नागपाड्याची ही खासियत आहे की त्याचं नाव नागपाडा आहे, पण त्याची जी पूर्णपणे भाषा आहे त्यामध्ये आधी न लागतो. तर ते मला खूप चांगलं वाटलं की त्याचा उपयोग मला कुठेतरी केला पाहिजे. खूप मनापासून मी खूप दिवसांपासून हे डोक्यात होतं माझ्या की याचा एक सीन या या भाषेमध्ये करू शकतो. तर ते सतीश कौशिकजी तर मस्तपणे येते बसले होते आणि डायलॉग लिहित होते आपले आणि स्वतःची तयारी करत होते. तर हे सगळेजण तयार होऊन बसले होते आणि त्यावेळेला असं व्हायचं की मी जर कुठे पोहोचलो तर मला माझ्या एक्सरसाइजसाठीच बराच वेळ लागायचा की काय करायचंय, कसं करायचंय ते आणि हा डायलॉग कसा आहे आणि त्यांचं सगळं फिक्स होतं. तर मी पण हा डायलॉग तिथे लिहिला जो खूपच, आता मला माहित नाही की आपकी अदालतमध्ये म्हटलं जाईल की नाही. नाही तुम्ही बोलू शकता की का नाही. ही तर जनताची अदालत आहे आणि जनतेला चालत असेल तर तुम्ही म्हणू शकता जनतेला चालेल. कृपया मला टपोरी म्हणून शेरा नका मारवा तुम्ही. हठात सावन की घड़ा खाक हो जा, पत्ती बुझा के सो जा गया, निंटकले पिंटुकले मंटी पे खड़े ली अंटी बजा ली बार बार घंटी, कुल्ला घुमा के पश्चिम को पलट ले, बहुत हो गया फुटले फटले छाड़ा हो गया. एवढ्या सगळ्या तुम्ही फिल्म्स करत होते एकदम आणि तर प्रोड्युसर्सना भेटायला तर वेळच मिळत नसेल, तर ते तुम्हाला शोधायचे कसे. बऱ्याच प्रकारचे प्रोड्युसर्स मला म्हणजे असे कमालीचे भेटले होते त्यावेळेला की जे प्रोड्युसर नव्हते तरी प्रोड्युसर झाले होते. म्हणजे फायनान्सरला पटवून वगैरे ते कसे तरी सेटवर घेऊन यायचे आणि ऑन द सेट मला सांगायचं हे आले आहेत, आता जरा तुम्ही अदबीने वागा, त्याच्याशी चांगलं बोला म्हणजे त्याला वाटलं पाहिजे आपलं चांगलं नातं आहे.
तर मी म्हटलं तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? मी आलोय, ते आलेत, होऊन जाईल ना. तू थांब रे, मी सुरुवात तर केली आहे. मी म्हटलं पैसे नाहीत आणि पिक्चरला सुरुवात केली. तर असे बरेचसे लोक भेटायचे मला तेव्हा, कारण की मला जे टॉपचे प्रोड्युसर्स होते त्यांना जसं कळायचं की याच्याकडे तारखाच नाहीये, तर मग हा शूटिंगला कसा येईल, काय होईल, कसा करेल, काय करेल, कसं होईल, काय, तर ते तर मला टचच करत नव्हते. आणि जे टच करायचे ते असे असायचे. तर तर जरा मला असं वाटलं की यार मी हे काय करतोय. तर आदरणीय दिलीप साहेबांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला आधी सांगितलं की गोविंद तू या सगळ्या 25 फिल्म सोडून दे. तर मी म्हटलं हां 25 फिल्म सोडून देऊ. त्यांचे पैसे तर मी खर्च केले होते. तर जसं पण होईल तसं काही करून बघू. तर फिल्म्स, या सगळ्या फिल्म्समधून बाहेर निघतो. मग मी 25 फिल्म्स सोडल्या. तर जे प्रोड्युसर्स होते ते सगळे या प्रकारचे भेटले होते तेव्हा. त्या फिल्म सोडल्या होत्या तरीसुद्धा मी 49 फिल्म्स करत होतो. मी असं ऐकलं की तुम्ही कित्येक वेळा सेटवरच झोपायचात. सर झोपलो कुठे मी? मला असं क्वचितच आठवतंय की मी जेव्हा हिरो बनलो तेव्हा 3-4 वेळेला मी झोपलो. ज्या वेळेला माझे डोळे कुठे दुसरीकडे मिटायचे आणि मी कुठे दुसरीकडूनच हॉस्पिटलमधून बाहेर पडायचो. कारण मला वाटत होतं यार मला काम मिळालंय. तर 15-15 दिवसांपर्यंत शूटिंग सुरू राहायची. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मी झोपून जायचो. तर म्हणायचं की हा डुलके काय मारतोय, हा झोपत तर नाही कधी. तर म्हणायचं एवढी क्षमता याच्याकडे आली कुठून? तर आज ज्या तरुण मुलांना मी बघतोय त्या प्रत्येकाला मी सांगेन की सगळ्यांनी योग आणि प्राणायाम नक्की करा. की एक सहज ज्यांच्या अंगात जी ताकद असते, शक्ती असते ती वेगळी असते. जे जिम करत असतात ते वेगळं आहे, पण जे योग प्राणायाम करत असतात त्यांच्यात हे सहज येतं. आणि जे सहज येत असतं, जे सरळ होत असतं, तो लवकर थकत नाही कधी. तर मी दमायचो नाही असं बराच वेळ झालं. तर असंच चालायचं सर, कधी झोपायचंच नाही मी. पण तरी सुद्धा बाकी लोक जी होती फिल्म इंडस्ट्रीतले ते म्हणायचे की गोविंदा बी ग्रेडचा ऍक्टर आहे. ते सौभाग्य आहे की अशा प्रकारचा विचार करायचा आहे. जर त्यांनी ए ग्रेडचं समजलं असतं तर माहित नाही काय केलं असतं. ते म्हणायचं असे. आणि एवढं घाबरवायचं विचारूच नका. ते येऊन जेव्हा तुमचा पिक्चर चालत नाही तेव्हा ते म्हणजे काय कचराच आहात ना लोकांसाठी तुम्ही. यार तुझा आवाज चांगला नाहीये रे, तुझा आवाज चांगला नाहीये, चालतो कसा तू, चालतो बघ असं 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 नॉर्मल चाल ना. तुझी बॉडी तशी नाही रे जशी हिरोची हवी असते. ते हाईट वगैरे जरा हवी होती ना, हिल वगैरे घालत जा ना जरा. काय करतोस तू? म्हणजे एवढे कॉम्प्लेक्सेस टाकायचे की एखाद्याच्या डोक्यात येईल की मी आता इथून पळूनच जाऊ. मग तुम्ही हिट देतात. हिट आहे पण तसा नाहीये. मग विचारलं ते काय? तर मग तो अजून हिट होतो. मग तुम्ही अजून यशस्वी होता, अजून यशस्वी होता. झालं आता काय ते, म्हणजे की मिळाली तुला असं आहे नाही तुझ्यात. हां, मी या गोष्टींकडे कधी बघितलंच नाही. मी म्हणायचो अच्छा अच्छा अच्छा. पण तुम्हाला या गोष्टीची खंत राहिली आहे का की तुम्हाला कधी अवॉर्ड नाही मिळालं? माफी द्यावी सर, क्षमाप्रार्थी आहे. मला याचं उत्तर देताना मी खूप घाबरतो की आता सांगू काय. विकतच घेतले नाही मी, विकत नाही घेतले ना. काय की हे सगळे फिल्मचे अवॉर्ड्स आहेत. हे एवढं सगळं ठरलेलं असायचं ना की आम्ही विचार करायचो आमच्या एवढ्या फिल्म्स हिट होत आहेत आणि लाईनमध्ये हिट होत आहेत तरी अवॉर्ड नाही मिळत. मग ज्याला मिळायचं तेव्हा असं असं करून मिळतं हे कळायचं. तर ते त्यांच्या खिशातनं पैसे निघाले तेव्हाच ते त्यांना अवॉर्ड मिळालं. तर म्हटलं अच्छा हे असं असतं. मग त्यानंतर जेव्हा मला अवॉर्डसाठी बोलवायचे मी म्हणायचो नाही 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 नाही, परफॉर्म करायचं असेल तर सांगा पण मी पैसे घेईन त्याशिवाय नाही येणार. सॉरी मी नाही येणार. तर मी कधी गेलोच नाही तिथे. पण अशा फिल्म्स होत्या गोविंदा ज्यावर तुम्हाला अवॉर्ड मिळू शकत होतं, जसं गदर, जी नंतर सनी देओलने केली. तुम्ही तेव्हा साफ नकार दिला होता. अरे जेव्हा मला अनिल शर्मा ती फिल्म ऐकवत होते ना त्यामध्ये इतक्या सगळ्या शिव्या वगैरे होत्या. मी म्हटलं यार मी तर कधी कोणाबरोबर असा पंगा घेत नाही.
आणि तुम्ही तर म्हणजे किती ते राज्य विदेश वगैरे देश कुठे कुठे जाता, काय करता? मी म्हटलं की माझ्या आईने मला काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. माझ्या आईने सांगितले की गोविंद, एकतर तुझ्याकडे दुसरा गोविंद नाहीये, जो आहे तो तूच आहेस. जेव्हा तू कष्ट करशील तेव्हा अशा कोणत्याही गोष्टीचे रिस्क घेऊ नको, की असं वाटायला नको की तर हा आहे तर स्टार, परंतु हा जरा आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन या सगळ्या गोष्टी करतोय. नाहीतर मग तू नेहमी हसत राहा, नाचत गाणी गात राहा, म्हणजे असं वाटेल की हा गोविंद आहे. तर आईची तत्व फिक्स होती, म्हणून मी पिक्चर नाही केला. तो खूप शिव्या होता सर, मी सांगूही नाही शकत इथे आता. तर यश चोप्रा यांची चांदनी पण आईंनी विरोध केला होता. त्याला मी चांदनीमध्ये जे माझं कॅरेक्टर होतं ते अपंग होतं. मी म्हटलं गोविंदा अपंग? मी म्हटलं नाही चालणार सर. अच्छा, ते असं होतं की मी त्यांना म्हटलं की मला असं वाटतं की यातले गाणे सगळे सुपरहिट आहेत आणि ही फिल्म गाण्यांमुळे नक्की चालेल. तर तसं झालं. एका अजून मोठ्या डायरेक्टरने तुम्हाला रोल ऑफर केला होता देवदासमध्ये शाहरुख खान बरोबर, चुन्नीलालचे. हो, मी त्यांना विचारलं की माझ्यामध्ये तुम्हाला चुन्नीलाल कुठे दिसतो की त्याला असं. आणि बघा, सगळ्यात आधी सर मी त्यावेळेला एक मोठा सुपरस्टार होतो. हो म्हणजे मी म्हटलं मला तुम्ही कॅरेक्टर देताय, ठीक आहे टॉपला आहात तुम्ही, चांगले डायरेक्टर आहात, आणि पण तुम्ही मला कॅरेक्टर रोल का देताय, म्हणजे सरळ स्टारवरून इथे खाली. ते म्हणाले तू एक काम कर, शाहरुखला सांग मला सांगायला की ॲज अ मित्राच्या नात्याने फिल्म करेन. मग ठीक आहे, अशी फिल्म नाही करणार मी. मी म्हटलं तुम्ही स्टार आहात, तुम्हाला वाटलं की तुम्ही टॉपचे डायरेक्टर आहात म्हणून मी फिल्म करेन. सॉरी, असं नाही करणार मी. तर नाही केली, पण मला तो खूप आवडतो. तर आम्ही अजून अशी एकत्र फिल्म नाही केली आहे शाहरुख बरोबर, परंतु खूप चांगलं आहे, खूप अदबीने दुसऱ्यांचा आदर करणारा आणि खूप सज्जन पण आहे. सुभाष घईने तुम्हाला तालचा रोल ऑफर केला होता, जो नंतर अनिल कपूरने केला. हो, मी त्यांना म्हटलं होतं मी फिल्म करायला तयार आहे, पण मी त्यांना सांगितलं की हे नाव बदलून टाका, ताल. हे मला टायटल चांगलं नाही वाटत आहे. तर म्हणाले कोणत्या ज्योतिषाने तुला सांगितलं टायटल चांगलं नाहीये म्हणून? आणि पिक्चर खूप चालत होते त्या दिवसांमध्ये, तर थोडासा हवेत होतो मी. एवढे हवेत होतात की तुम्हाला एक हॉलिवूडची फिल्म मिळत होती, मोठ्या फिल्मचा हिरो बनण्याची, त्याला सुद्धा तुम्ही नाही म्हणालात. अवतार टायटल मीच दिलं होतं. ती खूप सुपरहिट फिल्म झाली होती आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की तुमची फिल्म खूप चालणार आहे म्हणून. पण मी हे सुद्धा सांगितलं की 7 वर्षात नाही बनणारी, तू पिक्चर कम्प्लीट नाही करू शकणार असं मला वाटतं. तर ते खूप रागावले होते माझ्यावर. अच्छा, मी असा विचार नाही केला मी त्याच्या शहरात आहे म्हणून. तर मग मी असं बोलून निघालो तिथून. तर तो म्हणाला असं कसं बोलू शकतोस तू की पिक्चर 7 वर्ष नाही बनणार? मी म्हटलं तू एकतर अवतार बनवायचा आणि अशा टाईपचा अवतार बनवायचा की जो अपंग आहे आणि तो ईश्वराचा अंश आहे आणि तो अपंग आहे. मी म्हटलं असं नाही होणार, हे संभवच नाही आहे. आणि मी ज्या पद्धतीचा माणूस आहे, हे 410 दिवस तुम्हाला द्यायचे म्हणजे मी आयुर्वेद, पतंजली, गाय चिकित्सा आणि अजून काय काय करतो आणि तुम्ही कुठे माझ्या पूर्ण अंगाला असा रंग लावत बसणार आहे? मी म्हटलं माझ्याने नाही होणार, सॉरी. क्षमा प्रार्थना केली आणि मी सांगितलं सुद्धा होतं की तुमची फिल्म सुपरहिट होणार आहे म्हणून. तर बरोबर 8व्या का 9व्या वर्षात ती फिल्म रिलीज झाली आणि ती सुपरहिट सुद्धा झाली. तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे काही करता ते तुमच्या मर्जीनुसार करता. ते मला गाणं दिलं होतं ना, त्या फिल्मचं गाणं आहे ना ते. तर आता थोडं थांबा अजून एका आरोपासाठी. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सुपरस्टार गोविंदावर आरोप प्रत्यारोपाचे अजून एक सत्र. गोविंदाबद्दल तर हे सुद्धा बोललं जातं की कपडे घालायची शैली जरा विचित्रच होती. पिवळा कोट, जांभळा रंगाचा शर्ट, पांढरे बूट होते. तुम्ही लोकांनी आताच्या फिल्म्स पाहिल्यात? किती लोक धन्यवाद देतात की मी कपडे घालत होतो. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत हिरो नंबर 1 गोविंदा. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गोविंदावर आरोप आहे की हे मनमानी करतात.
तुम्ही मगाशी म्हणत होता ना की मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी. तर जे काही फिल्ममध्ये करता ते आपल्या मर्जीने करता, कोणाचंच ऐकत नाही. खूप सारे लोक तुमच्याबरोबर नावेमध्ये यासाठी बसायला तयार होतात कारण त्यांना वाटतं की मी कुठे भोग पाडू शकतो. तर अशा सगळ्या फिल्म्समध्ये खास करून तुमच्या जेव्हा फिल्म चालायला लागतात ना, तर असे बरेचसे सीन दिले जातात ज्या सीनवर लोक ते म्हणजे छीतू करायला लागतील किंवा असं म्हणतील की या फिल्मवर बहिष्कार घातला पाहिजे. अच्छा, त्यांना हे चांगलं वाटतं की पब्लिसिटी होतीये. मी म्हटलं ही कुठली पब्लिसिटी आहे, असं थोडी ना असतं यार. कोणते बदललेत म्हणजे एखाद दोन उदाहरणं देऊन सांगाल का की सीन पूर्णपणे बदलून टाकलेत? खूप भयंकर आहे सर. क्षमा प्रार्थना करतो सर. परत सांगू इच्छितो तुम्हाला की हो, खूप भयंकर आहे. अमिताभ बच्चन बरोबर जेव्हा बडे मियां छोटे मियां मी सुरू केली तेव्हा माझी अजिबात अवस्था नव्हती की मी ही फिल्म सुरू करू. कारण माझी आई वारली होती आणि माझं असं होतं की मला ही फिल्म सोडून सगळं काही सोडून बाहेर यायचं होतं. कसं तरी त्यातून मी बाहेर पडलो आणि मी विचार केला की फिल्म सुरू झाल्यावर कॉमेडी करून हसून खेळून वगैरे करायला माझं काही मनच नव्हतं. आणि आदरणीय अमिताभ बच्चन यांच्याकरता ही फिल्म चालणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि आता त्या फिल्मचा सर्वात लक्षात राहण्यासारखा सीन आहे तो जो येतो ना कि अपने आप को मुगले आजम और हमको अनारकली समझ रहे हो का, कितना नचा रहे हो. हा तेव्हा लिहिला गेला, हे तेव्हा लिहिलं गेलं जेव्हा 2-3 दिवसांपर्यंत सगळं शूटिंग पॅकअप करून टाकलं होतं. त्यांनी सांगितलं की जर गोविंदाने सांगितलंय तर ते सगळं खरंच असेल ना. धर्मेश मल्होत्राने एक फिल्म केली होती दुल्हे राजा. क्लायमॅक्सचा सीन सुरू होता. मी अचानक पाहिलं पूर्ण पिक्चरमध्ये कॉमेडी चालू आहे आणि गाणे सुपरहिट आहेत आणि इथे मशीन गन वगैरे घेऊन इथे बरेचसे लोक आलेत. तर मी म्हटलं हे सगळेजण कुठून आले भावा. तर म्हणाले विलन हायर केले असतील. हायर केले असतील. मी म्हटलं की असं कसं करणार यार, ते कॉमेडी चालू आहे आणि हे प्रेम चोपडा जी आहेत, हे मनीष आहे आणि कोण आहेत ते, मला नाही वाटत की मला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हे तर हसत खेत काढू शकतो मी क्लायमॅक्स. तर पूर्ण क्लायमॅक्स परत लिहिला गेला आणि जी ॲक्शन होती त्या लोकांची तर ती पूर्ण कॅन्सल करून टाकली आणि मी सगळ्या फायटर्सना बोलवलं आणि बोललो की तुमचे पैसे मिळतील पण मला शाप देऊ नका. तर आणि मग ते शूट झालं आणि फिल्म सुपरहिट होती सर. गोविंदा, तुमच्याबद्दल प्रोड्युसर डिरेक्टर बोलतात की लेट लतीफ आहे. सेटवर उशिरा येणं ही गोविंदाची सवय आहे. मी कधी वेळेवर आलोच नाही. हा आरोप बरोबर नाहीये सर, हा आरोप बरोबर नाहीये. आता बघा, आपकी अदालतमध्ये येता येता 25 वर्ष लावलीत. आता बघा, आपकी अदालतसाठी मी नेहमीच सांगितलंय की 2017 जसं जाईल तसा मी नक्की येईल. पण तुम्हाला जी काही ओळख मिळाली ती तुमच्या डान्स करण्याच्या वेगळेपणामुळे. असा डान्सर फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून दुसरा कोणी नाही. तर तुम्ही तुमच्या मनमर्जीपणाने डान्स करण्याची पद्धत कुठून शिकलात? तुमच्यासाठीच बोललो होतो की स्वतःला मुगले आझम समजतायत का. काय की मी एका सेटवरून दुसऱ्या सेटवरनं तिसऱ्यावरनं चौथ्या 3-4 शिफ्ट करायचो. कमी असायची तेव्हा, जास्त असायची तर अजून पुढे जायचो. तर 3-4 शिफ्टमध्ये मी इथून तिथून काम करत होतो. तेव्हा मला असं वाटायचं अरे यार, मी ही स्टेप इथे करून आलोय, ही स्टेप मी तिथे करून आलोय आणि ही तिथे केली आहे. रिपीट होऊ शकते आणि रिपीट स्टेप चांगली नसते ना. आणि असं वाटेल की ही जी फिल्मची स्टाईल आहे ही स्टाईल सुद्धा रिपीट नको व्हायला. आणि त्यात माझे जे कॅरेक्टर आहेत ते वेगवेगळे आहेत. मग मी ज्या माझ्या हिरोईन आहेत त्यांना मी पटवून ठेवायचो की जे आहे ते तुम्ही आहात आणि मी आहे. ज्या हिरोईन बरोबर मी काम केलंय अर्धा डझन फिल्म हिट झाले आहेत सगळ्या हिरोईन्स बरोबर. आणि गोविंदाबाबत हे सुद्धा बोललं जायचं की कपडे घालण्याची शैली जरा विचित्रच होती. पिवळा कोट, जांभळा रंगाचा शर्ट, पांढरे बूट होते. तुम्ही लोकांनी आताच्या फिल्म्स पाहिल्या आहेत? किती लोक धन्यवाद देत आहेत की मी कपडे घालायचो.
आजकाल रणवीर सिंग याच शैलीमध्ये दिसून येतात. रणवीर सिंग जो आहे, मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हाच मी त्याला सांगितलं की तू सुपरस्टार आहेस आणि ज्याही तुमच्या पुढच्या फिल्म्स येणार आहेत त्या, मला असं वाटतं की तुम्ही यामध्ये भरपूर यशस्वी व्हाल. कारण आर्टिस्टमध्ये हे खूप गरजेचं आहे की त्याच्यामध्ये तो शिष्टाचार हवा आणि खूप सज्जन आणि तो अभ्यासू हवा आणि समजदार हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला गर्व नको यायला कधीच. तर हे त्याच्यात आहे आणि मला असं वाटतं की आता त्याने सुरुवातच केली आहे आणि अशी मेहनत करत राहिलं तर सक्सेसफुल होईलच. ही इज माय फेवरेट. आणि तुमच्याबद्दल हे सुद्धा बोललं जातं की कॉमेडियनचं खूप नुकसान करून टाकलं. सगळी कॉमेडी गोविंदा करायला लागले. नाही, झालं असं की माझ्या फिल्ममध्ये कॉमेडी असायची पण माझ्या फिल्म्स कॉमेडी नव्हत्या. आणि आदरणीय दिलीप साहेबांनी मला सांगितलं की गोविंदा तू या ट्रॅजेडी फिल्म करू नकोस. तर मला ते सूट करायला लागलं आणि जिथून कॉमेडी फिल्म्स आल्या आहेत 14-15 वर्ष जी काही आहेत ती टॉपमध्ये राहिलोय आम्ही. लोक हे सुद्धा विचारतात की तुमच्या ज्या हिरोईन्स होत्या त्या एक एक हिरोईन ज्याबद्दल तुम्ही बोललात, नीलम तिच्यासोबत 10 फिल्म्स केल्यात, करिश्मा तिच्यासोबत 10 फिल्म्स केल्यात, रवीना टंडन यांच्यासोबत 10 फिल्म्स केल्यात. मी तर माझं स्वतःचं करिअर कधी प्लॅन नाही केलं तर त्यांचं मी कसं काय करणार. हिरोईन्स सोबत 10 फिल्म्स केल्या, पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत फक्त 2. आता मी काय सांगू. सांगा. आदरणीय अमिताभ बच्चन बरोबर मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला शंका होती आणि घाबरूनही सांगितलं सुद्धा होतं की क्षमा प्रार्थना आहे मी सर, कारण मी वेळेवर पोहोचत नाही किंवा पण पोहोचू अमिताभ शकत बच्चन नाही. तर जाणले जातात की फार शिस्तीचे आहेत अरे म्हणून. बापरे बापरे बाप. अहो ते जेवढे जाणले जातात त्यापेक्षा ते अजून जास्त एवढं कठीण नाहीये. पण जे बरोबरचे आहेत ते एवढा आवाज करतात ना, हा वेळेवर नाही आला, हा हा हा. म्हणजे ते घड्याळ घेऊनच म्हणजे त्यांना दाखवायचं असतं की आदरणीय अमिताभ बच्चनजी किती चांगले आहेत आणि हा जो आहे हा कधी वेळेवर नाही येत. तर मी म्हटलं अहो भाऊ ऐका प्लीज, या लोकांपासून वाचवा मला, कारण ही जी लोक आहेत हे तर तुमचं खूप कौतुक कौतुक करतात आणि आमच्याबद्दल एवढं काही वाईट बोलतात की या पेपरमध्ये त्या पेपरमध्ये जेवढे वाईट नाही आम्ही तेवढं दिसायला लागतो. आम्हाला वाटतं आम्ही असेच आहोत. तर क्षमा प्रार्थना आधी केली मग फिल्म केली. सलमान असं घडलं खान होतं. बरोबर सुद्धा तुम्ही 2 फिल्म्स केल्या आहेत. सलमान बरोबर तर मला म्हणजे त्याच्याशी काही प्रॉब्लेमच नाही. आय लव्ह हिम. आय फील तो खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला कलाकार आहे. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ते आपकी अदालतमध्ये आले होते त्यांना विचारलं होतं ऑडियन्समधून की सलमान तुमच्या मते सांगा बेस्ट ऍक्टर कोण आहे, तर त्यांनी सांगितलं होतं गोविंदा. मला तो खूप आवडतो. आणि रणवीर आणि सलमान टॉपला आहेत. जनतामधून ज्यांना प्रश्न विचारायचा असेल. आत्ताच तुम्ही शाहरुख खान सरांबरोबर तुमच्या चांगल्या रिलेशनशिप बद्दल सांगितलं आणि ते रोमॅन्स किंग आहेत आणि तुम्ही कॉमेडी किंग आहात, तर आम्हाला कोणतं रॉमकॉम बघायला मिळेल का तुम्हा दोघांना एकत्र एकाच स्क्रीनवर? हां, आता काय आहे ते, आता जी काही फिल्म्स आहेत ते प्रोड्युसर नाही तयार करत. जर तुम्ही बघितलं असेल, जे जे हिरो आहेत तेच फिल्म बनवतात. हां, सर पण तुमचे तर चांगले आता रिलेशन बघा आहेत. सलमान खानचं प्रोडक्शन हाऊस आहे स्वतःचं, आमिर खानचं सुद्धा आहे, शाहरुख खानचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि आदरणीय अमिताभजींचा काही प्रश्नच नाही आहे. जे आहे ते पूर्ण फिल्म इंडस्ट्री. तर मग अशामध्ये असं एखादं कॅरेक्टर जे त्यांना वाटेल की त्यांना असं वाटलं की मी ते करू शकतो, तर मी करीन ते. नक्कीच करीन. पक्का. सर माझा प्रश्न आहे की तुमचं नाव चिची कसं पडलं? हे जेव्हा माझा जन्म होणार होता तेव्हा आईने जोग्याचे वस्त्र धारण केले होते आणि त्यांनी आपले केस सुद्धा काढले होते, भुवया काढल्या होत्या. मग त्यांना कळलं की त्यांच्या पोटात बाळ आहे. तर मी साधूचा मुलगा झालो आणि ज्यावेळी मी जन्माला येत होतो तर खूप दुःखात होती ती आणि तिच्या वेळेची ती टॉपची आर्टिस्ट होती, स्टार होती. बाबा हिरो होते
तर त्या कष्टातून जात होती आणि त्यांनी तो एक फोटो आणला होता ज्यामध्ये भगवान कृष्णांनी नुसत्या करंगळीवर पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला होता. चिची जो शब्द आहे हा याला इंग्रजीमध्ये जो शब्द आहे त्याला एलिगंट बोलतात आणि पंजाबीमध्ये याला चिची बोट असं म्हणतात. आणि हे जे बोट आहे हे शक्तिप्रधान बोट आहे हे. तर दैवी कृपा आहे माझ्यावर सदैव. तर याच विचारांनी त्यांनी कदाचित माझं असं नाव ठेवलं. हा म्हणजे त्या असं म्हणायच्या. तर अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर चिची दादावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. एवढ्या हिरोईन्स बरोबर काम केलं तर कोणाबरोबर हृदयाचे तार नाही छेडले? ह्याचं स्पष्टीकरण नाही होऊ शकत. सुनीता बघत असेल ना. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार गोविंदा, ज्यांनी 33 वर्षांपासून जनतेला एंटरटेन केलं, लोकांनी खूप प्रेम दिलं. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गोविंदावर आरोप आहे की हे नाती निभावत नाहीत. बघा, सगळ्यात जास्त सुपरहिट फिल्म तुम्ही दिली तुमचा मित्र डेव्हिड धवन यांनी. 17 फिल्म तुम्ही त्यांच्यावर केली, एकापेक्षा एक सुपरहिट झाल्या. राजा बाबू, कुली नंबर 1, शोला और शबनम, बडे मियां छोटे मियां, पार्टनर, सगळ्यांबद्दल तुम्ही बोललात. पण बरीच वर्ष झाली तुम्ही डेव्हिड धवन बरोबर बोललात नाही. ते मला या प्रकारचा प्रश्न तेव्हा विचारू शकतात जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर 17 फिल्म करेल. मला नाही वाटत की त्यांचा मुलगा देखील त्यांच्याबरोबर 17 फिल्म करेल, कारण तो डेव्हिड धवनचा मुलगा आहे. तो चांगला शिकलेला आहे. 17 पिक्चर एका आर्टिस्ट बरोबर करणे याचा काय अर्थ असतो हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. मला फक्त एवढंच सांगितलं होतं की संजय दत्तांनी सांगितलं होतं की पंजाबी आहेत आणि आता येतोय. तर त्यावेळेला मी भरपूर पंजाबी लोकांना काम देत होतो माझ्याबरोबर. तर जितके पण पंजाबी जिथून कुठून यायचे ना त्या सगळ्यांना काम द्यायचं. तर त्यामधून डेव्हिड धवन आले आणि मला चांगले वाटले आणि मला असं वाटलं की यांच्यासोबत मी बऱ्याचशा ज्या हिट फिल्म्स आहेत त्या देऊ शकतो. म्हणून मी विचार केला चला आपण करूया एकत्र काम. तर यांच्याबरोबर जेवढं मी नातं निभावलं आहे ना तेवढं नातेवाईकांबरोबर पण नाही निभावलं आहे. माझा भाऊ डायरेक्टर आहे. अजूनपर्यंत त्याच्याबरोबर मी 17 पिक्चर नाही केलेत. आता हे काय अपेक्षा करतायत मला नाही माहीत, परंतु ज्यावेळी मी त्यांच्याबरोबर 17 पिक्चर कंप्लीट केले होते, मी त्यांना तो सब्जेक्ट ऐकवला चष्मे बद्दूरचा. त्यांनी ती ऋषी कपूर बरोबर सुरू केली आणि ज्यावेळी ही शूटिंग चालली होती तर मी फोनवर ओरडायला फोन केला होता. तर तू ऐक तरी मी काय करतोय आणि कसं करतोय ते. तर मी म्हटलं मी काय ऐकू यार, तू काय करतोय सांगितलंही नाही, सब्जेक्टही उचललाय, डिरेक्शनही केलंस, काम सुरू केलंस. तसं पण हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. ते खूप शिकलेले आहेत, त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात. परंतु ज्यावेळी माझे सेक्रेटरी त्यांच्या समक्ष होते त्यावेळी मी पॉलिटिक्समधून निघालो होतो तर थोडा बदललो होतो. तर मी म्हटलं हा जे काही बोलत असेल तू तुझा फोन सुरू ठेव, मला ऐकायचं की हा काय बोलतोय. तर डेव्हिडचा फोन ज्यावेळी तो बोलत होता तेव्हा ऑन होता. तर फोनवर मी ऐकलं तो सांगत होता की चिची भरपूर प्रश्न विचारतो आता आणि इतके प्रश्न विचारायला लागला आहे की मला नाही वाटत मी त्याच्याबरोबर काम करावं. तर त्याला सांग छोटा मोठा रोल जिथे मिळेल तिथे तू कर. आता त्याची ही गोष्ट मला एवढी मनाला लागली की मी विचार केला याच्याबरोबर मी पुढे. मग मी 4-5 महिने याच्याबरोबर बोललोच नाही कधी. 4-5 महिन्यानंतर मी परत याला फोन केला. मी म्हटलं चल थोडासा मी गेस्ट अपीअरन्स करतो, तुझ्या मनातली इच्छा आहे ना तीच पूर्ण करूया. थोड्या सेकंदाचे शॉट देऊन मी निघून जाईन, तू जिथे कुठे शूट करत असशील तिथे. तरी त्याचा फोन नाही आला. हे किती वर्षांनंतर मी आज बाहेर बोललो म्हणजे मला बोलावं लागलं. तर तो कोणाच्या तरी सांगण्यात आहे. हा तोच आहे असं मला वाटत नाही. माझे दरवाजे कोणाकरताही बंद होतील तर मग मी गोविंदा कुठचा. पण गोविंदा, सगळ्यात जास्त तुम्ही फिल्म्स केल्या त्या कादर खान यांच्याबरोबर. 41 फिल्म्स तुम्ही कादर खान बरोबर केलीत. ज्याला ते टच करायचे ॲज अ रायटर तो टॉपवर जायचा.
आधी त्यांनी जितेंद्र बरोबर अमिताभजीं बरोबर फिल्म केली, तर अमिताभजींच्या त्या सगळ्या ज्या फिल्म्स आहेत त्या सगळ्या सुपरहिट झाल्या. मग त्यांनी जितेंद्रजीं बरोबर फिल्म केल्या, त्या सगळ्या सुपरहिट झाल्या. मग मिथुन चक्रवर्तीजी बरोबर फिल्म केल्या, त्या सगळ्याही सुपरहिट झाल्या. आणि मग माझ्याबरोबर त्यांनी ज्या फिल्म केल्या त्या सगळ्या फिल्म्स त्यांच्याबरोबर सुपरहिट झाल्या. पण जेव्हा ते आजारी पडले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलाने तक्रार केली की गोविंदाने 41 फिल्म्स त्यांच्याबरोबर केल्या, एवढं चांगलं नातं होतं, पण एकदा त्यांची तब्येत नाही विचारली. हे खूप चांगलं आहे की तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मी याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईन. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा पीडा होऊ नये, कृपया. कारण की ते एवढे जास्त सॉफ्ट नेचरचे झाले होते की त्यांना आपण जरा तरी बोललो की तुम्ही जसं की एखाद्या दैवी पुस्तकाची ते लिखाण करत होते. तर मी विचारलं की तुम्ही हे जे दैवी पुस्तकाचं लिखाण करताय यावर आपण लिखाण करा, पण माझ्या मते तुम्ही यावर लिखाण करू नये. परंतु जर तुम्ही यावर केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं नाहीये, तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये, आणि जितक्याही क्रिया करतायत त्या तुमच्यासाठी चांगल्या नाहीये. आता हे माझ्या मनातून निघून गेलं. आता मी काय करू शकतो? मी त्यांच्यावर प्रेमही करायचो. तर मी विचार केला की मी आता सांगितलं तर आहे. थोड्या वेळात डायरेक्टर आले. ते म्हणाले तुझी एवढी हिंमत की तू कादर खान यांच्याशी असं बोललास. मी म्हटलं माझं तेवढं प्रेम आहे आणि मला वाटलं की हे जे दैवी पुस्तक आहे त्यावर त्यांनी लिखाण करू नये. मला काळजी वाटली, पण त्यांनी त्यावर लिहिलं आणि नंतर ते तसं करिअर नाही राहिलं आणि नातंही नाही राहिलं. आणि ते मला त्यावेळेला खूप जास्त ओरडले सुद्धा. तर त्या ओरडण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ते म्हणजे कारण की गुरु सारखे होते ते. तर जे जे ते मला सांगायचे ते मी त्यावर उत्तर नाही दिलं, कधीच नाही दिलं. म्हणजे 3-4 वेळेला मी प्रयत्न केला सर. असं नाहीये काही, गोविंदा म्हणजे गोविंदाच नाहीये की जर कोणावर मी प्रेम केलं तर त्याच्याशी मी असा हात नाही मिळवला तर मी असा हात मिळवतो, म्हणजे जसं पाहिजे तसा हात मिळवतो माझ्याकडून. मी हलत नाही सर, पार्टी हलत नाही. तर ते मी बराच वेळा प्रयत्न केला, 3-4 वेळा प्रयत्न केला, पण माझ्याने ते नाही झालं. ते खूप जास्त सॉफ्ट नेचरचे झाले. त्यानंतर ते मग आजारी पडायला लागले. यांच्या फिल्मविषयी एंटरटेनच्या बाबतीत ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर. सर मला हे जाणून घ्यायचं आहे की अशी कुठली हिरोईन आहे जिचं नाव घेताना सुद्धा तुम्हाला तुमच्या बायकोसमोर लाज वाटते? घाबरता तुम्ही घाबरता. अरे माझी बायको मला सांगून सांगून थकले की तू कोणाचंही नाव घेताना लाजू नको आणि कधी कुठल्या हिरोईन बरोबर तुझं अफेअर नाही ऐकलं, हे काय लफडा यार. सर बोला ना सर. माझी बायको जी आहे ती 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 वायफोवाली बायको नाही आहे की कुठे गेला होतात, काय करत होतात, एवढा उशिरा का आलात. असं झालं असतं तर मग मी फिल्म मधूनच बाहेर पडलो असतो. एवढ्या हिरोईन्स बरोबर काम केलं, तो कोणाबरोबर गोविंदाच्या हृदयाचे तार नाही छेडले? याचं स्पष्टीकरण नाही होऊ शकत. सुनीता बघत असेल ना. याचं माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये. बघा काहीतरी झालंच असेल. म्हणजे करिश्मा सोबत 10 फिल्म्स केल्या, तर त्याच्यानंतर त्यांचं हिंदी सुधारलं, त्यांची ऍक्टिंग सुधारली. आता याचं श्रेय मी ते टीव्हीवर तर नाही देऊ शकत. करिश्मा कपूरजी जेव्हा मी तिच्याबरोबर काम करायचो ते म्हणजे तिच्या तोंडून असं बोलून गेली होती ती की असंच टीव्हीचा शो चालू होता, तर त्यामध्ये तिच्या तोंडून निघून गेलं की गोविंदा तर इतके जास्त प्रेम करायचं की मला असं वाटलं की माझे स्वतःचे पितातुल्य व्यक्ती आहेत. तर मी म्हटलं हॅलो हिरो हिरोईन आहे आपण. मी म्हणालो पितातुल्य व्यक्ती नाहीये मी. इतका जास्त रोमॅन्स केला तर लोक म्हणतील की ते खोटारडे लोक आहेत ते. तर मला ती इतकी भोळी भाबडी निष्पाप सज्जन आणि इतकी जास्त कष्टाळू की बापरे बाप, माय गॉड. ओहो, म्हणजे शंका वाटते ना की एवढ्या मोठ्या परिवारातून कोणी आलंय आणि एवढं कष्टाळू आहे ते, पण ती आहे तशी. तर सगळ्यात चांगली को स्टार कोणती आहे?
को स्टार म्हणजे ज्या हिरोईन बरोबर माझ्या कोणत्याही फिल्म नाही चालल्या आहेत तर त्या सुद्धा सगळ्या चांगल्या आहेत. आता शिल्पा शेट्टी बरोबर माझा एकही पिक्चर नाही चालला, पण सगळ्या फिल्मचे गाणे हिट झाले. तर काय गरजेचं नाहीये की तुमचं काही नातं असावं, परंतु प्रेम आहे तर नातं आहे. चला, मला वाटतं एक ब्रेक घेतला पाहिजे थोडं रिलीफ होण्याकरता. धन्यवाद धन्यवाद. रिक्वायर्ड एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सुपरस्टार गोविंदावर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. जेव्हा पहिल्यांदा लग्न केलं तेव्हा 4 वर्ष कोणाला सांगितलं नाही लग्न झालंय? हो सर, नाही पण 4 वर्ष कोणाला सांगितलं नाही असं नव्हतं, परंतु हे नक्की झालं होतं की 4 वर्ष लपवलं. हो. आता त्यावेळेला फिल्म मिळतच नव्हत्या. लग्न झालं तर फिल्म नाही मिळणार, लग्न झालं तर मुली नाही पटणार. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय हिरो नंबर 1 सुपरस्टार गोविंदावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार गोविंदावर आरोप आहे की हे अंधश्रद्धाळू आहेत. गोविंदा, हे खरं आहे का की तुम्हाला तुमची फिल्म हिट करण्यासाठी तुम्ही नावं बदललीत? कधी गोविंद, कधी गोविंदराज, कधी गोविंद अरुण, खूप सारे. हो, हे अगदी खरं आहे. कोणीतरी सांगितलं की अरे चल तू फिल्म लाईनमध्ये येतोस तर ठीक आहे, पण तू ते फिल्मी नाव ठेवलं पाहिजे. तर फिल्ममध्ये खोटं नाव जे ठेवतात ते सगळे टॉपवर आहेत. आदरणीय दिलीप साहेबांचं नाव युसुफ खान आहे, खोटं नाव आहे. मिथुन चक्रवर्ती खोटं नाव आहे. अक्षय कुमार खोटं नाव आहे. राजेश खन्ना खोटं नाव आहे. जितेंद्र खोटं नाव आहे. धर्मेंद्र सुद्धा खोटं नाव आहे. गोविंदा खोटं नाव आहे. मग खरं नाव काय आहे तुमचं? गोविंद. तर मला वाटलं की 27 नंबर पाहिजे, कारण लकी नंबर आहे. कारण सगळी टोटल 9 येते ना. तर मग 9 नंबर आला माझा. गोविंदा नाव आलं तर 9 नंबर आहे. दक्षिणेचं नाव आहे तर दक्षिणेचा नंबर हवा. आता दक्षिणेचं नाव आहे, दक्षिणेचा नंबर आहे तर 9 नंबर हवा. तर गोविंदा नाव आलं, सेट झालं आता. तर आधी मला लोक खूप बोलायचे, तू खूप विचार करायला लागलाय, असं आहे तसं आहे वगैरे. आणि आता हिट झालं तर म्हणतात कमाल आहे यार गोविंदा. आता बघा, फिल्म लाईन मध्ये हे होतच असतं. किती साऱ्या लोकांनी माझ्याबद्दल किती टोमणे मारलेत. हा एवढा विचार करतो, हा एवढा पूजापाठ करतो, हा काय काय करत असतो, प्रार्थना करतो, असं तसं. आणि स्वतः बघितलं तर माहित नाही किती सारे खडे घातले असतात. आता आदरणीय अमिताभजींनी नीलम घातलाय, त्यावर कोणाची टिप्पणी आहे? कधी नाही. घाबरतात, धाक आहे. संजय दत्तने घातलाय, कोणी केली टिप्पणी? नाही. सलमानला तर घाबरून पळून जातील सगळे. एक गोष्ट अशी पण आहे की जर गोविंदाने 3 जणांना बोलवलं आहे आणि 4 जण आली तर गोविंदा मागच्या दरवाजाने निघून जातात. नाही नाही नाही, तुम्हाला समजलंच नाही. हे किती चुकीचं आहे. जर 3 भेटणार होते मग हा 4था आला कुठे मधून? हे जे वास्तुविषय आहे याने तर लोक अवगतच नाहीये. आणि जी लोक माझ्यावर टिप्पणी करायचे, आता स्वतः त्यांच्याबरोबर किती सारे वास्तूवाले लोक बरोबर असायचे. हा दरवाजा असा असायला हवा. नाही 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 नाही, ही खिडकी ही इथे असायला हवी. ही खिडकी. आता हे काय आहे यार? तुम्ही सगळेजण हेच करताय आणि गोविंदा करतोय तर लगेच घाबरतात एवढे. अच्छा, ही एक बातमी अशी सुद्धा छापली होती की एक फिल्म हिट होण्याकरता यासाठी गोविंदाने सेटवर एका कोंबड्याचा बळी दिला. हे बघा, आता ही कोणीतरी हवा उडवली. हे झालं होतं माझ्या सेटवर की त्याचं काय, कोंबडी काय आणि दुसरं काय माहित नाही. हे लोक ज्या दिवशी घाबरून जायचे तर मग माझे जे चाहते होते ते पूर्णच्या पूर्ण त्यांच्या सूची तुम्ही बघितलात तर ते सगळेजण साधू, संत, पीर, फकीरवाले लोक. तर माझ्या सेटवर हे लोक यायचे कधी कधी बिना सांगता कोणालाही. गोविंदा काय, टच कर. मी म्हटलं टच केल्याने काय होणार आहे? तर नाही नाही नाही, पूजा प्रार्थना सगळं काय केलंय तुझ्यासाठी. तर प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार कोणी काय करतंय, कोणी काय करतंय, कोणी कुठे गेलंय. मी त्यांना नेहमी बोलायचो की तुम्हाला जी काही पूजा प्रार्थना करायची ती गुप्त पद्धतीने करा. असं तुम्ही 10 लोकांमध्ये येऊन स्वतः दाखवतात तर एक तर तुम्ही फेम मिळवायला आलायत, नाहीतर फेम ओढायला आलायत, फेम घेण्याकरता आलायत, नाहीतर मला बदनाम करायला आलायत. तर हे जर ही जी आहे ही अशी प्लॅनिंग असायची. कोंबडा कोणी आणला होता? आता जर सर एवढ्या वर्षांच्या शूटिंगमध्ये मी याचा शोध लावू
एक गोष्ट अशी पण छापली होती की गोविंदा लाल रंगाला घाबरतो. अच्छा, मला सांगा, पिक्चरमध्ये लाल दुपट्टेवाली गाणं कोणी गायलं होतं? गाणं कोणी गायलं होतं? हां हां. मग लाल चुनरिया वाली पर दिल आया रे, हे सुद्धा माझ्याच फिल्मचं गाणं होतं. तर मग हे लाल कुठून आलं? मी शोधण्याचा प्रयत्न करतो की हे लाल कुठून आलं. खरंच जर कधी मला भेटला ना तो, तर क्षमा प्रार्थना, अच्छा. त्याला लाल करून टाकेन मी. अच्छा, ही सुद्धा कोणती जादू वगैरे होती का की 49व्या वर्षी तुम्ही पुन्हा लग्न केलं? काय सर? काय काय झालं, मला असं वाटलं की सुनीताचा कोणी नातेवाईक इथे बसलाय की काय. तेच झालं जे योग्य होतं. असं नाही झालं की कुठे दुसरीकडे झालं, म्हणजे हो लग्न वगैरे. तर झालं असं की सर, माझं लग्न जे माझं लग्न झालं ना, तर आईने मला सांगितलं की गोविंद, हे जे काही चाललंय, हे तू 49व्या वर्षी तू पुन्हा लग्न कर, आणि हे 49व्या वर्षी कर आणि समुद्र पार कर. तर मग मी परत 49व्या वर्षी मी परत सुनीताशीच लग्न केलं. आणि सगळं विधीपूर्वक केलं की कोणत्याही प्रकारच्या विधीमध्ये काही कष्ट नाही येणार. तर हे झालंय, यामध्ये आरोप नाहीये सर. जेव्हा पहिल्यांदा लग्न केलं तर 4 वर्षांपर्यंत कोणाला सांगितलं नाही लग्न केलंय? हो सर. नाही सर, असं 4 वर्ष कोणाला सांगितलं नाही असं नाही झालं, परंतु हे झालं होतं की 4 वर्ष मी लपवलं? हो. आता त्यावेळेला फिल्मच मिळत नव्हत्या. लग्न झालं तर फिल्म नाही मिळणार, लग्न झालं तर मुली नाही पटणार. तर जिच्यासोबत लग्न केलं तिला कसं पटवलं? हे सगळं कमाल आहे सर, हे खूपच कमाल आहे, आणि तिनेच पटवलं होतं हं मला. आम्ही कुठेतरी पार्टीमधून बाहेर आलो आणि गाडीमधून वी आर ट्रॅव्हलिंग टुगेदर. तर माझा हात त्यांना लागला, तर त्यांनी काढला नाही. मी पण तसंच ठेवला मग. मग मी बघितलं ती जरा माझे लाड करायला लागली. मग मी लगेच हात पकडलाच. मग मी विचार केला, बरोबर आहे. तर मी विचार केला, हे चांगलं आहे यार, सुंदर तर ती होतीच, आताही आहे. आणि माझा रोमॅन्स झाला नव्हता, आणि मी हिरोईन बरोबर कापत होतो. मग विचार केला, बरं झालं. आणि मग जेव्हा हात पकडला, तो आतापर्यंत सोडलाच नाही कधी. तुम्ही सगळे निर्णय विचारपूर्वक घेतले, न्यूमरोलॉजीने, ज्योतिषाकडून. राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय सुद्धा ज्योतिषाला विचारून. सर, हा निर्णय माझा नव्हता. देशाचे जे महान साधू संत लोक आहेत, ते मला सांगत होते की गोविंदा, तू 14वी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ये. वृद्ध लोकांना काय पडलीये? 103 वर्षांचा माणूस मला कॉल करून सांगतोय, अरे तो जो पडद्यावर काम करतो ना, तो काय 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 नाव आहे रे? मी म्हटलं, गोविंदा. गोविंदा तूच आहेस का? तर मी म्हटलं, हो मीच आहे. अरे तुला आठवतंय का, तू लहान होतास आणि मी 86 वर्षाचा होतो. तुझ्या नावाने आम्ही गंगाजीमध्ये समाधी घेतली होती. तर आम्ही 22 किलोमीटर पोहलोय तुझ्याकरता शव बनून. तर मी म्हटलं, अरे बाबा तुम्ही आहात? तर ते म्हणाले, हो हो हो. मग मी विचार केला, यार कोणीतरी फोनवर बोलतोय. तर मी माणसाला पाठवलं, तर तेच होते. आता या लोकांना काय पडलीये, कोणाचं काय, की कोणी MP होऊ दे, हे सगळे त्या पलीकडचे आहेत. तर मला तर त्यांच्याच बरोबर साथ होती. मी शिरलो बिंदास्त, पण मी तिथला तर नव्हतोच ना. आर्टिस्ट होतो आणि आर्टिस्ट आहे, आणि सदैव आर्टिस्टचंच मन राहील नेहमी माझं. तर मला असं वाटलं की माझा विषय तर नाही आहे, पण मी आलोय, आणि आता आलोय तर जे काही व्यवस्थित करू शकतो ते सगळं करणार मी. केलं, जे जे करता आलं ते मी केलं सगळं, पण त्याचं श्रेय नाही घेतलं कधी, कारण मला पुढे हे करिअर नकोच होतं ना. हवं असतं तर मग पब्लिसिटी करायला आम्ही लोक थोडी ना कोणाच्या मागे आहेत.
तगडी पब्लिसिटी केली असती ना. तुम्ही सोडून दिलं पॉलिटिक्स, मग आता पुन्हा पॉलिटिक्स जॉईन करण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी 49व्या वर्षी मी पॉलिटिक्स सोडलं. इथे होतं पोट, ते एकदम इथे आलं. तर पॉलिटिक्सला ना मी असं 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 करता करता दात असे झाले होते. सगळं बरोबर झालं, गोष्टी बरोबर झाल्यात. ही हेअरस्टाईल जी आहे ती एकदम व्यवस्थित झाली आहे. तर मला असं वाटतं की हे 49व्या वर्षीच झालं आहे. हां, आणि मी इथून प्रॉमिस करून निघतोय की असं म्हणजे की यापेक्षा जास्त कमी नाही होणार ना. म्हणजे की मला असं वाटतं की तुमची बॉडी, पर्सनॅलिटी तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही तयार करू शकता, फक्त तुमची इच्छा असावी. आम्ही गोविंदाला प्रत्येक प्रकारचा प्रश्न विचारला की त्यांच्या फिल्म करिअरच्या बाबतीत, त्यांच्या मित्रांच्या बाबतीत, कॉन्ट्रोवर्सीजच्या बाबतीत, आणि आज खूप एंटरटेन त्यांनी केलं. वेळ झाली आता ब्रेकची, आणि ब्रेकनंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज यांचा निर्णय आजच्या खटल्याचा. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला सगळ्यांना एंटरटेन करणारे सुपरस्टार, सगळ्यांच्या मनाला जिंकणारे गोविंदावर. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज लोकप्रिय पत्रकार के.जी. सुरेश यांच्या निर्णयाची. गोविंदाजी, तुम्ही भारतीय सिनेमा जगतामध्ये एक फिनॉमिना आहात. या देशाच्या जनतेला तुम्ही नाचायला शिकवलत आणि खूप हसवलत. नायकाची ओळख नेहमी भारतीय सिनेमामध्ये गंभीर व्यक्तिरेखेने झाली आहे, पण पहिल्यांदाच कॉमेडियन हिरोची कॉन्सेप्ट तुम्ही चंदेरी पडद्यावर उतरवलीत. जर बडे मिया अँग्री यंग मॅन राहिले तर छोटे मिया हॅपी यंग मॅनच्याच नात्याने करोडोंना हसवलं, गुदगुदवलं आणि भाऊकसुद्धा केलं. सामान्य माणूस म्हणजेच गरीब, कामगार, गावातले तरुण पडद्यावर तुमचा संघर्ष आणि यशाने स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण होताना बघत असतो. तुम्ही प्रत्येक काम मनापासून केलं. तुम्ही मनापासून लोकांना हसवलं, तुम्ही मनापासून नाचलात आणि देशवासियांची मनं जिंकलीत. आजही तुम्ही प्रत्येक आरोपाचं उत्तर मनापासून दिलत. युवा पिढीला तुम्ही योग आणि प्राणायामचं महत्त्वसुद्धा पटवून दिलत. हे न्यायालय तुम्हाला सगळ्या आरोपांपासून निर्दोष मुक्त करते आणि सल्ला देते की अशाच प्रकारे साधे सरळ रहा, बिनधास्त रहा, हसा, हसवत रहा, नाचा आणि नाचवत रहा. थँक्यू. ह्याच आशेवर आणि खात्रीने गोविंदा आपल्या अशाच प्रकारे मनोरंजन करत राहतील, लोकांच्या मनाला जिंकत राहतील आणि देशाचं नाव मोठं करत राहतील, जनतेला खुश करत राहतील. तर मग आजचा खटला इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमची पुन्हा भेट होईल एक नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.